यांच्या जयंतीनिमित्त आरजी स्वाभिमानी कंपनीच्या वतीने आज वार्षिक बैठक या ठिकाणी केली आणि त्या बैठकीला मला बोलवल्याबद्दल मी पिंटू डावरे आणि सर्व आरजी कंपनीचे मनापासून आभार मानतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे जसं मोठ्या थाटाफाटामध्ये होत असते त्याप्रमाणे यावेळेस ही सर्व समाज बांधव, सर्व ग्रुप, सर्व संस्था ही मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करतेली असं दिसून येते। कारण का की या भारत देशामध्ये नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये सर्वात मोठी जयंती जर होत असेल तर ते आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती। त्या जयंतीमध्ये आज लग्न झालं आणि उद्या मिरवणूक जरी असली, जरी आज जर मूल जन्माला आलं, जरी उद्या जयंती असली तर ती बाई, ती स्त्री, ती नवरा, ती लेकरू या जयंतीमध्ये सहभागी होतं। अशा ऐतिहासिक जयंती या सोलापूर जिल्ह्यामध्ये घडते। आणि जसं स्वाभिमानी आरजी कंपनी यांनी गेल्या वर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात काढली होती, तसंच या वर्षी तरी मोठ्या प्रमाणात देखावे व करून मोठ्या प्रमाणात करावे अशी मी या बैठकीच्या विनंतीनं मी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू डावरे यांना विनंती करतो की आपली जी जयंती आहे आरजी कंपनीची ती सुंदर देखावा व आपल्या आनंद उत्साहामध्ये साजरी करावी असं मी सांगतो। आणि थोडं या ठिकाणी मला अचानक या स्टेजवरती बसल्यानंतर माझे बुद्धवासी भाव गणेश चंदनशिवे याची आठवण झाली। कारण पप्पू भैया, दशरथ भाऊ आणि पिंटू डावरे हे गणेश माझा भाऊ गंपा जरा सगळेजण म्हणत होते, त्यांनी ही जिगरी दोस्त लहानपणापासून संघर्ष एकत्र केले आणि या ठिकाणी आज एवढ्या थाटामाटात बसले। पिंटू डावरेने 10 रुपयाची म्हणजे शीट, 10 रुपयाला शीट भरलेला पप्पू, पिंटू आणि दशरथ भाऊ आपल्या मार्केटामध्ये व्यापार केलेले आहेत। माझा भाऊ पण त्यांच्या संगतीला होता, सोबतीला होता। आज मला एवढं भरून आलं माझं मन की या ठिकाणी माझ्या भावाचे मित्र सोबत येते आज या पदावर। त्यांनी जी युवक आहे आज जे आजच्या घडीचे जे युवक आहेत त्या युवकांना पण रोजगार हाताला द्याले। त्यावेळेस त्यांना सांगायला कोण नव्हतं, पण आता तुम्हाला सांगायला इथं पिंटू डावरे, दशरथ कसबे आणि पप्पू गायकवाड जिवंत उदाहरण आहे। सगळेजण इथं माणसं जी असतात ती जी श्रीमंत असते, खानदानी श्रीमंत असते ही असते, पण असं नाही। यांनी शून्यातनं जग निर्माण केलेले लोक आहेत। पिंटू डावरे यांनी, पप्पू गायकवाड यांनी रात्र दिवस, आनंददादा चंदनशिवे यांनी पण रात्र दिवस शिवाजी चौकामध्ये गाड्यावरून पुणे म्हणून कष्ट करून कष्टाने घामाने कमवलेलं ही लाकीड, ही अंगठ्या, हे अंगावर कपडे जे आहेत ना ही कष्टाचे आहेत, कुठं तोड्यामाड्या करून आणलेले नाही। घरात बसून पण कोण तोड्यामाड्या करून आणलेले नाही, कष्टाने केलेलं आहे। कष्टाचं फळ आहे, बरोबर आहे का नाही? कष्टाचं फळ आहे। तसंच माझा भाव माझा जिवंत असला असता तर आज त्यानं इथं यांच्या जोडीला दोघांच्या बसला असता। ह्याचं मला दुःख व्हायला लागलं, माझं मनात धगधुक व्हायला लागले। मी आता काय बोलू? थँक्यू। तरी मी लहानपणापासून बघत आलो यांना आणि पिंटू डावरेजन माझे एकदम घरातले संबंध आहे। राज भैया हे आमचा मोठा भाव आहे। राज भैया माझ्या भावाचा मित्र आणि बाळा माझा लहानपणापासून जिगरी दोस्त। कुठे बाळा नाही कुठे त्यांना पण आम्ही दोघं बॅचमेट आहे लहानपणापासून आणि राज भैया आणि गंपा पण बॅचमेट आहे लहानपणापासून आणि आम्ही एका ताटात खाल्लेला आहे, एका ताटात फिरलेला आहे, म्हणून आम्हाला या सगळ्यांची जाणीव आहे। आम्ही कष्टातनं निर्माण झालेले लोक आहोत। आम्ही कुठं तोड्यामाड्या केलं नाही, कुणाची घरं जाळले नाहीत, कुणाचं घेतलं नाही, काय नाही। कोण दाखवा घेतला असेल तर मग दिसेल अजून सुद्धा पत्र्याचं घर आहे आमचं, ते कष्टानेच बांधलेलं आहे आणि तिथंच राहतो आम्ही, झोपडपट्टीमध्ये राहतो। अजून 7 बारा उतार नाही आपल्या घरातला काय, म्हणून या ठिकाणी म्हणजे मी भावूक झालो त्याबद्दल आणि भावाची आठवण आली त्याबद्दल। तरी तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरजी स्वाभिमानी कंपनी यांना माझ्याकडून OPV ग्रुपच्या वतीने कार्यसम्राट आनंददादा चंदनशिवे यांच्या वतीनं सर्व नूतन पगार तरी आता निवडून आल्यानंतर त्यांना मनापासून मी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जयंती
ही चांगल्या वर्षभराची जी जयंती आहे सामाजिक काम करून आणि बाबासाहेबांची जयंती पण सामाजिक दृष्टिकोनातून साजरी करावी हीच विनंती करतो. जय भीम.